दृश्य आपण पाहतोय समृद्धी महामार्गाचा खरं तर शेवटच्या टप्प्याचा आज लोकार्पण होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे लोकार्पण होत आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण होते, त्यामुळे आता मुंबई ते नाशिक हा प्रवास आता अवघ्या 2 तासामध्ये करता येणार आहे। इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा आहे। या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज केलं जात आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मार्गाचं आता खरं तर लोकार्पण केलं जात आहे। मुंबई ते नागपूर असा हा खरं तर समृद्धी महामार्ग आहे। 8 तासात सुसाट प्रवास करता येणार आहे। मात्र आता जो शेवटचा टप्पा होता मुंबई ते नाशिक यामधला इगतपुरी ते आमणे हा जो ठाण्याच्या मार्गे जाणारा समृद्धी महामार्ग आहे, त्याचं मात्र आता लोकार्पण करण्यात येत आहे। समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचा आज लोकार्पण सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून ओळख असलेला हा महामार्ग, याबद्दल सर्वांना उत्सुकता होती आणि आता हा शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आज होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाचं आता लोकार्पण केलं जात आहे। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या 24 जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणारा इगतपुरी ते आमणे असा हा 76 किलोमीटरचा महामार्ग आज प्रवाशांच्या सेवेमध्ये खुला केला जाणार आहे। तर मुंबई ते नागपूर असा प्रवास आता 8 तासात होणार आहे। तर या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर खरं तर 2 तासामध्ये, केवळ 2 तासामध्ये मुंबई ते नाशिक हा आता प्रवास करता येणार आहे। समृद्धी महामार्गावर एकूण 19 बोगदे आहेत, त्यात 5 दुहेरी बोगदे आहेत। बोगद्यांची लांबी सुद्धा 21.46 किलोमीटर आहे। मात्र आता समृद्धी महामार्गाचा शेवटच्या टप्प्याचा लोकार्पण होतोय। त्या ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। 76 किलोमीटर टप्प्यात देशातील सर्वात मोठा हा बोगदा सुद्धा तयार करण्यात आलाय। इगतपुरी ते आमणे येथे हा आता मार्ग आता मोकळा होणार आहे। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आज लोकार्पण केलं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं आता लोकार्पण केलं जाणार आहे। यामुळे आता मुंबई ते नाशिक हा जो प्रवास आहे तो आता केवळ 2 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण होत आहे। तर मुंबई ते नागपूर हा प्रवास 8 तासात सुसाट होणार आहे। देशातला सर्वात मोठा बोगदा सुद्धा यामध्ये 32 मोठे पूल आहेत आणि इगतपुरी ते आमणे हा जो समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा आहे, या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचं लोकार्पण झाल्यानंतर खरं तर मुंबई ते नाशिक हा जो प्रवास आहे तो केवळ आता 2 तासामध्ये केला जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या समृद्धी महामार्गाची ओळख आहे आणि याबद्दल सर्वांना उत्सुकता होती आणि आता शेवटचा टप्पा आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असं समृद्धी महामार्गाचं नाव आहे। खरं तर या महामार्गासंदर्भात शेवटच्या टप्प्याचाच लोकार्पण होत आहे। त्या ठिकाणचे दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। इगतपुरीतून समृद्धी महामार्गाचं लोकार्पण या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत जोडले। धनंजय, आपण पाहतोय समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे। काय ताजे अपडेट आहे? नक्कीच आपण करत पाहिली तर आता या लोकार्पण ज्या ठिकाणी आहे इगतपुरी बोगदा या ठिकाणी आता काही क्षणात आपल्याला दिसताना पाहायला मिळतील। आपण जर पाहिलं तर हा शेवटचा अंतिम टप्पा आहे। हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा हा अंतिम टप्प्याचा आज लोकार्पण होते, ते म्हणजे इगतपुरी ते आमणे असा हा मार्ग आहे। 76 किलोमीटरच्या या मार्गाचं आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होतं। आपण जर पाहिलं तर आता थोड्याच वेळात काही क्षणात मुख्यमंत्री जे आहे ते कार्यक्रमस्थळी पोहोचणार आणि या मार्गाचं लोकार्पण जे आहे ते आपल्याला होताना पाहायला मिळेल। जर आपण पाहिलं तर मुंबई आणि नागपूर या 2 महत्वाच्या ठिकाणांना जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे आणि या संपूर्ण महामार्गामध्ये आपण जर पाहिलं तर एकंदरीत 701 किलोमीटरच्या या महामार्गामध्ये विविध गोष्टी खरं तर आपल्याला पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या महामार्गामध्ये जर आपण पाहिलं तर या महामार्गामुळे मराठवाडा आणि विदर्भ यातीलच बरोबर काही जी विविध जे ठिकाणं आहेत त्यांच्याशी हा जोडला जाणार आहे आणि त्यामुळे या सगळ्या भागातील जर आपण पाहिलं तर औद्योगिक आणि शेतीची जी क्षेत्र आहेत त्याला चालना मिळण्यासाठी मोठं योगदान या महामार्गामुळे मिळणार आहे। त्याचबरोबर व्यापार सुद्धा या महामार्गामुळे वाढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या सगळ्या सोबत एका ठिकाणी व्यापार वाढतोय, शेतीला चालना मिळते, औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते। त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर या संपूर्ण ह्याच्यामुळे पर्यटन क्षेत्राला सुद्धा चालना मिळणार आहे, कारण की जी राज्यातील विविध देवस्थानं आहेत ती देवस्थानं
या महामार्गामुळे जोडली जाणार आहे. एकंदरीत या संपूर्ण महामार्गाचं आपण जर पाहिलं तर हा महामार्ग जो आहे तो आपल्याला 10 जिल्ह्यांमधून जाताना पाहायला मिळतं आणि अप्रत्यक्षपणे अन्य 14 जी जिल्हे आहेत त्यांना हा जोडला जातो. आणि एक महत्वाचं म्हणजे मुंबई ते नागपूर 16 ते 17 तासांचा कालावधी लागत होता तो आता 8 तासांपेक्षा च्या जवळपास कमी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एकंदरीत हा 6 पदरी रस्ता आहे आणि भविष्यात हा वाढताना सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण आता ही थेट दृश्य आहेत आपण जर पाहिलं तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमस्थळी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि आता अवघ्या काही मिनिटात या ठिकाणी मुख्यमंत्री दाखल होतील आणि या संपूर्ण मार्गाचं लोकार्पण तर हे दृश्य आपण पाहतोय समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. खुला होता लोकार्पण होत आहे त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. अनावरण झालेलं आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते. आपण ही दृश्य बघू शकताय. आपले सर्व प्रमुख अतिथी कोनशिला अनावरण करून आता कार्यक्रमाच्या या ठिकाणी येणार आहेत, माध्यमांशी संवाद साधणार आहेत आणि त्याचप्रमाणे या इगतपुरी बोगद्याच्या प्रवेशद्वाराशी आपला हा लोकार्पण सोहळा आता इथे पार पडणार आहे. महाराष्ट्राच्या लाडक्या त्रिमूर्तीचं स्वागत इथं केलं जात आहे. मुंबई मार्गिका बोगद्याच्या प्रवेशस्थळी फीत कापून अनावरण आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब यांच्या हस्ते. औपचारिक उद्घाटन फीत कापून बोगद्याच्या प्रवेशस्थळी मान्यवरांच्या हस्ते इथे पार पडलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग अंतिम टप्पा लोकार्पण सोहळा. या सोहळ्यासाठी उपस्थित माननीय मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब, माननीय नामदार अजितदादा पवार साहेब, माननीय नामदार दादाजी भुसे मंत्री शालेय शिक्षण, माननीय नामदार श्रीमंत शिवेंद्र सिंहराजे भोसले लातूर जिल्हा पालकमंत्री आणि मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग, त्याचबरोबर श्रीमती मेघना साकोरे
या सर्वांचं इथे आगमन झालेलं आहे. आपण त्यांचं स्वागत करणार आहोत. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या एकात्मिक नियोजन आणि पायाभूत सुविधा कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकत्रित अंमलबजावणीचं समर्थन करणारा हा महामार्ग दिल्ली मुंबई दृश्य आपण पाहतोय इगतपुरीतून समृद्धी महामार्गाचं लोकार्पण झालं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा जो इगतपुरी ते आमणे या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं आहे. त्यामुळे यानंतर आता मुंबई ते नाशिक हा प्रवास सुसाट केवळ 2 तासामध्ये पूर्ण करता येणार आहे. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं. त्या ठिकाणचे दृश्य आपण पाहतोय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः गाडी चालवत आहेत. त्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं. अहिल्यानगर, नाशिक, ठाणे हे 10 जिल्हे प्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत. समृद्धी महामार्गामुळे चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, यवतमाळ, अकोला, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, धुळे, जळगाव, पालघर आणि रायगड हे 14 जिल्हे अप्रत्यक्षरित्या जोडले जाणार आहेत. या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी कमाल गती घाटामध्ये 100 किलोमीटर प्रति तास आणि सपाट रस्त्यावर 120 किलोमीटर प्रति तास इतकी असणार आहे. जुन्या नागपूर मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे यायला पूर्वी 17 ते 18 तास लागायचे. मात्र आता हाच प्रवास ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेमुळे म्हणजेच या समृद्धी महामार्गामुळे केवळ 8 तासात करणं शक्य होणार आहे. मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ते नागपूर स्थित मिहान यांना जोडणाऱ्या या महामार्गामुळे बंदरावरून जलद वाहतूक करून आवश्यक तो माल भारतभर वेळेवर पोहोचवणंही शक्य होणार आहे. हा प्रकल्प देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गुंतवणुकीच्या आधारे राज्यातल्या ग्रामीण भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. आज ज्या अंतिम टप्प्याच्या उद्घाटनासाठी आपण जमलोय, इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा वाहतुकीला सुरू झाल्यानंतर ठाणे आणि नागपूरपर्यंतचा प्रवास 8 तासात गाठता येणार आहे. ठाणे मुंबई परिसरातून शिर्डी इथं जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अतिशय सुलभ आणि जलद होणार आहे. याशिवाय शिर्डी, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या वाहतुकीसाठी देखील मुंबई महानगर प्रदेशात येणं आणि जाणं यासाठी त्यांना कमी कालावधी लागणार आहे. एकूणच महाराष्ट्रासाठी सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प या महामार्गामुळे जोडले जाणार आहेत हे निश्चित. तर दोन्ही उपमुख्यमंत्री या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण झालं. इगतपुरी ते आमणे असा हा शेवटचा टप्पा होता. आता यानंतर मात्र नाशिक ते मुंबई हा प्रवास केवळ 2 तासामध्ये करता येणार. हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं अखेर आता लोकार्पण झालेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालंय. मुंबई ते नागपूर असा प्रवास सुसाट केवळ 8 तासामध्ये करता येणार आहे. या समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणानंतर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प अशी या समृद्धी महामार्गाची ओळख आहे. या शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणावेळी शिवेंद्रराजे भोसले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते.